नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना या संदर्भात सरकारतर्फे मोठी अपडेट आली आहे। सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी पत्र काढून अनुदान लवकरात लवकर वाटप करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। जिल्हाधिकारी यांनी तालुका स्तरावर तहसीलदार यांना सूचना केलेल्या आहेत। त्यामुळे आता डीबीटी मार्फत लवकरात लवकर हे अनुदान मिळण्यास सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, हे अनुदान मिळण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे जमा करावे लागतील, कोणाकडे द्यावे लागेल, तसेच कोणत्या तारखेपर्यंत द्यावे लागेल आणि हे अनुदान कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला मिळू शकते याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिनांक 16 एप्रिल 2024 रोजीच हे पत्र काढलेलं आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण करण्याबाबतचे हे पत्र या ठिकाणी काढलेले होते। वैयक्तिक लाभाच्या योजनेतील लाभार्थी यांचे आधार कार्ड संलग्नीकरण करण्याची कार्यवाही 100% दिनांक 31/3/2024 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना वित्त विभागाच्या दिनांक 4/3 रोजीच्या परिपत्रकाने देण्यात आल्या होत्या। पण आधार कार्डशी संलग्नीकरण करण्याची कार्यवाही 100% पूर्ण झाली याचे हमीपत्र व विभागाच्या सचिवांना वित्त विभागात सादर करणे आवश्यक होते। जे विभाग आधार कार्ड संलग्नीकरण कार्यवाही पूर्णपणे करणार नाही, 100% पूर्ण करणार नाहीत, त्या विभागांना वैयक्तिक लाभाच्या योजनेकरिता याच्यानंतर निधी वितरित केला जाणार नाही असे या ठिकाणी नमूद करण्यात आले होते। तर मित्रांनो, तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील सदर योजनेतील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित विवरणपत्रात भरण्याची तसेच योजनेतील लाभार्थी यांचे आधार संलग्नीकरण करण्याची कार्यवाही 100% पूर्ण करण्याच्या सूचना संदर्भीय पत्रान्वये देण्यात आल्या आहेत। तरीही सर्व जिल्ह्यातील लाभार्थ्यांची विहित विवरणपत्रात माहिती तयार करण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे। ही अत्यंत गंभीर बाब आहे। मग वरील वस्तुस्थिती विचारात घेता आपल्या जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित विवरणपत्रात भरण्याची कार्यवाही 100% तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधितांना आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात। तसेच 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये सदर योजनेकरिता बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित होणार नाही। सदरहू योजनेमधील आपल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांची विहित माहिती विवरणपत्रात भरण्यात येणार नाही अशा लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करता येणार नाही। त्याकरिता संबंधित जिल्ह्यातील संबंधित अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येऊन त्याविरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, अशा कडक सूचना या ठिकाणी सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना काढल्या आहे। आणि त्याचा परिणाम म्हणून आता सर्व तालुक्यांमध्ये सर्व तहसीलदार यांनी सर्व तलाठ्यांना या ठिकाणी या लाभार्थ्यांचे माहिती गोळा करण्याचे काम सोपवले आहे आणि हे काम 30 मेच्या आत हे पूर्ण करायचे आहे। तर याचाच परिणाम म्हणून आपण बघू शकतो की वर्तमानपत्रात दररोज प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत की त्यात डीबीटी मार्फत मिळणारी संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना आता बँकांची खेटे बंद होणार। म्हणजे या बातम्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जनजागृती केल्या जात आहे, लाभार्थ्यांपर्यंत सूचना जाव्यात यासाठी ह्या बातम्या दिल्या जात आहे। त्यानुसारप्रमाणे आपण बघू शकता की या बातमीमध्ये सांगितलं आहे की 30 मे पर्यंत हे कागदपत्र द्या, अन्यथा आपले अनुदान अडकणार आहे। त्यामुळे या ठिकाणी सर्वांनी 30 मे पर्यंत आपले आधार कार्ड व मोबाईल क्रमांक तलाठी यांच्याकडे द्यावे, नाहीतर आपल्याला या अनुदानापासून वंचित राहावं लागू शकते। तर मग या प्रकारच्या सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत। तर मित्रांनो, आता लवकरच अनुदान हे आपल्या खात्यांमध्ये मागील सर्व महिन्याचे जमा होणार आहे। त्यामुळे आता शासन स्तरावरही मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झालेल्या आहेत। आता निवडणुकाही संपल्या आहेत आणि सर्वजण आता कामाला लागले आहेत। त्यामुळे लवकरच पुढील महिन्यात आपल्याला हे अनुदान या ठिकाणी मिळणार आहे। लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याचे असे मागील सर्व महिन्याचे पैसे या ठिकाणी आपल्या खात्यावर डीबीटी मार्फत जमा होणार आहे।
त्यामुळे काळजी करू नये, लवकरात लवकर हे जमा होतील। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।